येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आता युती होणार आणि महाराष्ट्र नाही ऐकणार। आता यामध्ये मनसे आणि ठाकरे गटाची युती होण्याची चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सुद्धा ही चर्चा सुरू आहे। आता दोन्ही ठाकरे एकत्र आले तर काय होणार, याचा फटका आता फडणवीसांना बसतो की काय, आता सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे। मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का, वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत। मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर चर्चाही सुरू झाल्या आहेत। आता काय आहे यामागे राजकारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेनी जोर धरला आहे। या चर्चा मागचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीच्या संदर्भात एका मुलाखतीत बोलताना भाष्य व्यक्त केलं होतं। तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं। तर याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे। त्यावर उद्धव ठाकरे यांनीही आपणही किरकोळ भांडून बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका मांडत एक प्रकारे राज ठाकरे यांच्या प्रक्रियेतील प्रतिसाद दिला। त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का याबाबत चर्चाही सुरू झाल्या आहेत। वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत। दरम्यान मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रक्रिया सुद्धा व्यक्त केली आहे। दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची शक्यता आहे असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांशी प्रतिनिधींना विचारला। यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर त्यामध्ये काहीही वाईट नाही असं देखील देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते। फक्त मला असं वाटतं की आमचे माध्यम जे आहेत ते त्यावर जरा जास्त विचार करत आहेत, त्यामुळे वाट पहा, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू, ऑफर देणार हे त्यानंतर त्यावर प्रतिसाद देणारे आणि अटी ठेवणारेही तेच, त्यावर मी काय बोलणार, त्यामुळे याबाबत मला जास्त विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं पाहिजे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। अजित पवारांनी मनसे ठाकरे गटाचे युतीबाबत काय म्हटलं, अजित पवार मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वतः काम करतात, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षांबाबत काय भूमिका घ्यावी हा प्रश्न त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही यावं हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाने सांगण्याचं काही कारण नाही। माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आपल्या सत्सविक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटतं तो निर्णय त्यांनी घ्यावा असं अजित पवार यांनी म्हटलं होतं। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। एकनाथ शिंदेचं राजकारण वेगळं आहे, मी शिवसेनेतून बाहेर पडलो हे वेगळं आहे। आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते, ते मलाही एकनाथ शिंदेच्या बंडासारखं तेव्हा सहज शक्य होतं, पण बाळासाहेब ठाकरे सोडून मी त्यांच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता। मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे, पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती, पण समोरच्याच्या मनात आहे का मी त्यांच्याबरोबर काम करावं, महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं। अशी लहान मोठ्या गोष्टीत मी माझा इगो आणत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकांबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले होते की किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मीही तयार आहे। सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायचं आव्हान करतोय। अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो तेव्हा जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं। महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणं सरकार केंद्रात बसवलं असं त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते तर तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही। महाराष्ट्राच्या हिताच्या आडवं जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, ज्याला घरी बोलवणार नाही त्याचा आदरातिथ्य करणार नाही, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरं एकत्र येणार आहे का, नक्की कमेंट करून सांगा। आणि जर हे एकत्र आले तर काय होईल महाराष्ट्रात बदल
हे देखील कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की बरेच लोकांना माहीत नाही की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र कधी येणार आणि का बरं येणार आहे। तर ही चर्चा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जातात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व घडामोडी बघायला मिळेल आणि जी काही लेटेस्ट न्यूज असेल ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।